नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही विचार करत असाल तिकडे नाही चाललोय, तर आजचा प्लॅन झालाय भोरला जायचा. तर नेहमी आपण कोकणातच जातो, पण आज चाललोय भोरला, पुणे भोरमध्ये. त्यानंतर जेजुरीला पण जायचं आहे. भोरपासून जेजुरी 1 तासावर आहे आणि दरवर्षी मी जेजुरीला जातोच, तर 4 व्हीलरनी जातो प्रत्येक वेळी. तर या टायमाला मी 2 व्हीलरनी चाललोय आणि बरोबर प्रणाली आहे, कृषिक आहे आणि हा माझा पहिला एक्सपिरियन्स असणार आहे 2 व्हीलरने भोरला जायचा. कारण कोकणात खूप वेळा गेलो आहे गाडीने, ह्या साईडला कधी गेलो नाही, म्हणजे अजूनपर्यंत गेलो नाही आणि तेवढा कॉन्फिडन्स नाही आहे. पण आज फर्स्ट टाईम चाललो आहे, म्हणजे जर हा सक्सेस झाला की नेक्स्ट टाईमपासून आम्ही 2 व्हीलरने जाऊ भोरला जेजुरीला, जास्त हॅक्टिक नाही झाला तर. आणि बघू, आता कोकण खूप एक्सप्लोर केला, अजून कोकण बाकी आहे एक्सप्लोर करायचं, पण थोडासा टाईम काढू आणि थोडं घाट पण एक्सप्लोर करू, म्हणजे घाटावर एक्सप्लोर करू, घाटावरचं काय काय स्पॉट असतील ते पण कवर करूया. तर बघूया आता प्रवास कसा होत आहे. जास्त बॅग वगैरे घेतले नाहीत, ही सॅडल बॅग घेतले ज्यामध्ये आमचं दोघांचं सामान राहिलं आहे, इकडे प्रणालीचं तिकडे माझं. गाडीसाठी फक्त असते आणि त्याच्यामुळे जास्त बॅगा कॅरी कराव्या लागत आहे. 8:21ला प्रवास चालू करतो आहे, सकाळचे 8:21 वाजलेत आणि आता प्रवास चालू होतो आहे आपला. आणि पोचायला 4 तास 24 मिनटं दाखवतो आहे, म्हणजे 12:45ला पोचेन असं दाखवतो आहे. पण 1 तास आपण एक्स्ट्रा पकडूया का? 1 तास आपण एक्स्ट्रा पकडू, म्हणजे 12:48 म्हणजे 1:48पर्यंत पोचू असं अंदाज पकडू, म्हणजे कुठे जेवायला थांबलो किंवा नाश्त्याला त्यासाठी. चला, गणपती बाप्पा मोरया. परवाच गाडीमध्ये पेट्रोल फुल करून ठेवलेलं, पॉवरचं पेट्रोल टाकलं, म्हणजे खूप लाईन होती आणि जाऊन डायरेक्ट पॉवरच्या यायला एकच माणूस उभा होता. मग पॉवरचं पेट्रोल टाकलं आणि जास्तीत जास्त 3 रुपयांनी जास्त महाग असतं ते, त्यामुळे तेवढी लाईन वाचली माझी. आणि त्यानंतर हवा वगैरे तिथेच भरली. कमीत कमी 4 तास तरी मला कुठे थांबायची आता गरज नाही लागणार आहे. तर चुनापट्टीच्या बाहेर पडतोय आता. एक 45चा आपला टार्गेट आहे पोचायचा. त्यांना हिला सांगितलं आहे 4 तास तरी मी गाडी थांबवणार नाही, एकदा निघालो की निघालो. म्हणजे काय, आपलं एक लिंक लागली की आपण पटापट आपला जात बसतो, तेवढा एक टार्गेट पूर्ण करायच्या हिशोबाने आपण निघतो. हे बायका असलं की मध्ये आम्हाला जेवायला थांबायचं आहे, आम्हाला एन्जॉय करायचं आहे, रोड ट्रिपचं आहे, एन्जॉय करायचं आहे, त्याच्यामध्ये ते लेट होतं. नाही तर मी एकटा असलं की 4 तास बरोबर कवर करतो मी नॉनस्टॉप. बघूया, आता पण कवर करायचा प्रयत्न करू. की जेजुरीला दरवर्षी जातो आम्ही नवीन वर्षात. यावर्षी थोडं लेट झालं आणि प्रत्येक वेळी जातो तेव्हा 4 व्हीलरनी जातो. ही फर्स्ट टाईम आहे 2 व्हीलरनी चाललो आहे आणि ते पण फॅमिलीबरोबर. आणि मी काय जास्त गाडी पळवत नाही, जास्तीत जास्त माझा टॉप स्पीड असतो 60चा. त्या स्पीडनीच हा टाईम दाखवतो आहे माझ्या हिशोबाने. त्याच्यापेक्षा गाडी पळवायची नाही जास्त पुढे, म्हणजे काय जेवढा स्पीड कमी तेवढा तुम्ही मॅनेज पण करू शकता. अचानक कोण समोर आला, काय आला, आणि फॅमिली पण बरोबर असेल तर. कमीत कमी 4 दिवस राहायचा प्लॅन आहे, मंडे टू थर्सडेपर्यंत, सोमवार ते गुरुवारपर्यंत आणि शुक्रवारी रिटर्न. तर आता या 2 दिवस एका मित्राकडे आमच्या स्टे करणार आहे. म्हणजे आम्ही जेव्हा पण जेजुरीला जायचो ना, माझा एक फ्रेंड आहे, तो भोरला राहतो आणि त्याची बायको प्रणालीची चांगली फ्रेंड झाले. त्यामुळे मग गेलो की आणि त्यांच्या घरी आम्ही स्टे करायचो. त्यांच्या आई बाबा वगैरे खूप आवडीने बोलवायचे आम्हाला. 2-3 वर्ष जायला जमत नव्हतं, म्हणजे डायरेक्ट जेजुरीला जाऊन रिटर्न यायचो आम्ही, पण त्यांच्याकडे जायला जमत नव्हतं. तर यावेळी ही बोलली नाही मला जायचंच आहे, म्हणून खास हा पण दोन्ही प्लॅन एकाच टायमाला होतील असं केलं आहे. म्हणजे पहिला आपण भोरला जाणार आहे, भोरला 2-3 दिवस राहू, त्यानंतर बुधवारी सकाळी आपण निघू जेजुरीला आणि जेजुरीला 1 तासावर जेजुरी आहे तिथून, आणि पुन्हा भोरमध्ये येऊ. मग तेवढ्या 2 दिवसात राहणार भोरमध्येच आहे आपण, फक्त जेजुरीला बुधवारी जाऊन रिटर्न येऊया. पॉसिबल झालं तर मांढरदेवी पण करूया. आमचे भोरचे मित्र आहेत काही एरियामधले, तर त्यांच्या गावी काहीतरी यात्रा आहे देवाची, तर ती पण कवर करायला मिळेल आपल्याला. यात्रेला काहीतरी असं बोकड वगैरे कापतात, असं मोठी यात्रा असते, ते आपल्याला बघायला मिळेल आपल्याला. बघूया कसं असणार आहे त्यांची पण प्रथा बघूया आपण. वाशी टू मुंबईला जायच्या रोडला ट्रॅफिक बघा केवढं आहे, एवढा सकाळी एवढा ट्रॅफिक, तिथपर्यंत लाईन लागले पूर्ण.
पूर्ण रोड भरला आहे त्याच्याने. माझा एक मित्र आहे अक्षय मस्के म्हणून, तो नेहमी मला बोलतो जर तू कोकणात ही गाडी घेऊन जाऊ शकतोस ना तर जगातल्या कुठल्याही रस्त्यावर तू गाडी घेऊन जाऊ शकतोस ही. कारण रायडिंगचा आनंद घ्यायचा असेल तर आपल्या कोकणापासून सुरुवात करायची. म्हणजे एवढे रस्ते घाण आहेत त्यामुळे तुम्हाला ती सवय होणार गाडी कशी चालवायची आहे, कुठं काय करायचं आहे, काय करायचं नाही आहे. त्यानंतर मग अशा दुसऱ्या रस्त्यांवर जावा. दोन तीन पोरं दिसले ते थम्सअप करून जात आहेत. तर ते यासाठी जात आहेत की आपण बर्गमॅनवरून एवढं सगळं सामान लोड करून चाललो आहे त्यामुळे. आणि इकडे काहीतरी ॲक्सिडेंट झालं आहे. पडला वाटतं. माझं सगळं सामान या दोन्ही बॅगेमध्ये राहिलेच आहे, पण मी ती डिक्की पण एक्स्ट्रा घेतली मागे, कारण ती प्रणालीला टेकायला होऊन जाईल ती. कारण यावेळी मी जेव्हा कोकणात गेलो ना आणि सुवंदन गाडी चालू होता आणि हीच गाडी होती आपली आणि मी मागे बसलेलो, तर रोज आम्ही 2-2, 4-4 तास ट्रॅव्हल करायचो गाडीवरून माझ्या. तर एवढी माझी बॅग दुखायची कारण मला मागे टेकायलाच मिळायचं नाही. तेव्हा मला समजलं की मागे जर टेकायला असेल ना तर तुम्ही थोडं कम्फर्टेबल बसू शकता. त्यामुळे त्या डिक्कीत जास्त काही सामान नाही, म्हणजे सगळं सामान या डिक्की माझ्या दोन्ही बॅगेमध्येच राहिलेलं, पण तरी पण मी मुद्दाम ती डिक्की टेकायला घेतली ती. माझी बॅग एवढी जाम झालेली ना तिकडे, म्हणजे असं वाटायचं की नाही आता परत प्रवास नाही करायचा. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा आम्ही जायचो. झोपेतून उठून झोप कंप्लीट झाल्यावर दुसऱ्या दिवशी उठलो की काय वाटायचं नाही, नॉर्मल वाटायचं. आपले ब्लॉगर मित्र जर आपल्याला बघत असतील तर त्यांच्यासाठी एक सजेशन्स देतो. तुम्हाला जर ॲक्शन कॅमेरा कुठला घ्यायचा असेल ना तर नक्कीच तुम्ही DJIचा ॲक्शन 5 घेऊ शकता. ॲक्शन 5, ॲक्शन 6 आता जो मॉडेल आहे तो घेऊ शकता. कारण खूप लोक गोप्रो घेतात जेव्हा नवीन या लाईनमध्ये येतात आणि एकदम फक्त गोप्रोची हाईप केलेली असते, आधीपासून ती हाईप केलेली आहे खूप यूट्यूबर लोकांनी. जो तो नवीन या क्षेत्रात येतो तो गोप्रोच घेतो. मी स्वतः 2 गोप्रो वापरलेत. GoPro 9 वापरला आहे, GoPro 12 वापरला आहे. दोन्ही गोप्रोमध्ये सेम मला प्रॉब्लेम यायचं, म्हणजे त्याची क्वालिटी एवढी क्लिअर नसायची. त्यानंतर बॅटरीचा इश्यू असायचा, म्हणजे अचानक दोन्ही गोप्रोमध्ये सेम इश्यू मिळाला मला. म्हणजे बॅटरी अचानक खराब व्हायची ती, म्हणजे वर्षाच्या आतच बॅटरी खराब व्हायची. त्यानंतर GoPro 12 घेतला, त्याची तर त्यांनी सांगितलं की GoPro 12ची बॅटरी एकदम थंड वातावरणात पण चालणार, म्हणजे बर्फाळ प्रदेशात. तर ती पण बॅटरी माझी एक 6-7 महिन्यातच खराब झालेली. आणि गोप्रोला एवढी क्लिअरिटी नसते जेवढी DJIच्या कॅमेऱ्याला क्लिअरिटी आहे ना, तेवढी कुठल्याच ॲक्शन कॅमेऱ्याला क्लिअरिटी नाही आहे. आणि मी 2 घेतलेत त्यामुळे सांगतो आहे तुम्हाला. आणि DJIकडून आपल्याला काय स्पॉन्सर वगैरे नाही, मी स्वतः एक्सपिरियन्स आहे माझा. DJIचा जो कॅमेरा आहे ना तो जर तुम्ही व्हिडिओ आडवी जरी शूट केलात ना, आडव्या कॅमेरामध्ये म्हणजे जी यूट्यूबची व्हिडिओ, तिला तुम्ही रील पण करू शकता. रीलच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही स्ट्रेच करून तिला उभी पण करू शकता. आणि ती उभी केल्यावर ती व्हिडिओ एवढी क्लिअर असते, म्हणजे थोडी पण फाटत नाही. असं वाटणार तुम्ही खरंच मोबाईलने वगैरे शूट केलं आहे की काय, एवढी क्लिअरिटी आहे त्याला. आणि गोप्रोनी जर हे करायचा प्रयत्न केलात ना, ती एवढी फाटेल, एवढी तिची क्वालिटी बेकार होणार तर सांगू शकत नाही. मी माझा 12 विकला खास त्यासाठी. कारण काय, मला 2-2 व्हिडिओ करायला मिळायचे नाही. मी शॉर्ट व्हिडिओ पण बनवतो ना, तर एकच व्हिडिओ बनवतो आणि त्यानंतर त्याच्यातलेच फुटेज 1 मिनटात बसवून ती पूर्ण 12 मिनटाची व्हिडिओ 1 मिनटात संपवून टाकतो, म्हणजे शॉर्ट व्हिडिओ बनवतो तो. आयला एवढे स्मूथ रस्ते असतात काय कुठे, झोप यायला लागली अशा रस्त्यांवरती. ब्रेकचं काय कामच नाही आहे. एवढे स्मूथ रस्ते असतात काय कुठं, कंटाळाला अशा रस्त्यावर गाडी चालवून. ब्रेकचं काही कामच होत नाही, फक्त रेस देतो आहे आणि फक्त गाडीवर बसून आहे. त्यापेक्षा आपला मुंबई गोवा हायवे बघा कोकणात जाताना, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ब्रेक लावावा लागणार. मोठा मध्येच खड्डा येईल, मध्येच कुठे काम चालू आहे, मध्येच रेती पडलेली आहे, म्हणजे काही झोप येत नाही अशा रस्त्यांवरती, मुंबई गोवा हायवेवरती. त्यामुळे असा रस्ता कधीच बनवू नका तिकडे, नाही तर काय लोकांना तिकडे पण झोप यायला लागेल आणि ॲक्सिडेंट होऊ शकतात. रस्ता जर स्मूथ झाला तर लोक एकदम गाड्या जोरात पळवतील
आणि मध्ये झोपतील आणि ॲक्सिडेंट होणार. मला वाटतं आपल्या कोकणातले राजकारणी लोक आहेत, त्यांनी हा विचार करूनच तो मुंबई गोवा हायवे बनवत नाहीत. तू साला बहुत नीच आदमी रे. सांप को देखा और तेरे को देखा तो पहला सांप को छोड़ के तेरे को मारना. गाडीवरून उतरलो ना की प्रणालीचा रिव्ह्यू घेऊया आपण रस्त्यांबद्दलचा. कारण मी जेव्हा पण मुंबई गोवा हायवेवरून जातो ना, अचानक एखादा एवढा मोठा खड्डा येतो ना की मी गाडी आपटतो त्याच्यामध्ये आणि ही मागून उडते आणि मग मला शिव्या घालते. 10 वाजलेत आणि आपण आता खोपोलीमध्ये पोचलो आहे आणि अजून 2 तास 48 मिनटं दाखवतं आहे. रेस फुल दिले पण गाडी 30च्या स्पीडला आहे, याच्यामध्ये दाखवतं आहे 45 वगैरे, पळतच नाही आहे. तुमच्या पण बर्गमॅनमध्ये हा प्रॉब्लेम आहे का नक्की सांगा, कारण घाट चढतो आहे आणि एवढ्या चढणला पण प्रॉब्लेम देते गाडी. त्यापेक्षा मी माझी ती ॲक्टिवा आणलेली मागे, ती उलट घाट चढत होती पटापट. मित्रांनो, आपण लोणावळ्यामध्ये एंटर केलेलं आहे आणि इथे जे आहे ना हा फेमस वडापाव. इथे 1-2 वर्षापूर्वी मी आलेलो, एक मित्र आपला होता जो जेजुरीला चाललेलो आणि त्याचवेळी तो बोलला इकडे एक मस्त वडापाव मिळतो, म्हणजे काजू बदाम टाकलेला वगैरे वडापाव होता. तो बोलला मस्त मिळतो, बोललं चला खाऊया. आणि एवढा भारी होता ना, खरंच सांगतो आहे. मला वाटतं मागच्याच वर्षी मी पुन्हा चाललेलो, लोणावळ्याला चाललो की कुठे चाललेलो माझ्या लक्षात नाही, पण या ठिकाणी पुन्हा थांबलो. विचार केला पुन्हा एकदा चव घेऊया. पण तो एवढा फालतू चव होती त्याची की काय सांगू. म्हणजे जो मला 2 वर्षापूर्वी जी चव होती ना ती आता पुन्हा नाही लागलेली, त्यामुळे आता पुन्हा नाही थांबलो मी. पोचायला फक्त 2 तास राहिलेत आपल्याला भोरमध्ये, पण एवढ्या वेळ गाडी चालवतो आहे ना, एकही खड्डा भेटला नाही एवढ्या रस्त्यात पूर्ण मला. म्हणजे मी मोजतो आहे, बोललो एक तरी खड्डा मिळून दे, म्हणजे मी खड्डे मोजेन प्रत्येक किती मिळतील आपल्याला. एकही खड्डा आतापर्यंत नाही मिळाला या पूर्ण रस्त्यामध्ये. बघा एवढ्या वेळाने मला इथं असे रस्ते दिसायला लागले, खडकाळ आणि काम चालू असलेले. म्हणजे इथपर्यंत पोचलो ना, बघ एवढाच पॅच आहे जो काम चालू आहे आणि खड्डे पडलेले आहे. याच्या पुढचा पॅच आहे पूर्ण व्यवस्थित आहे. आता फक्त 1 तास राहिला आहे भोरला पोचायला आणि आपण प्रॉपर पुण्यामध्ये एंटर केलेलं आहे. आता मध्येच मला मागून सांगते मिसळ खायला थांबूया आपण. मी काय भोर आल्याशिवाय काय थांबत नसतो. आता थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही, घाबरायचं नाही, आता घाबरायचं नाही. 1 तास फक्त राहिलं आहे, आपल्याला टार्गेट पूर्ण करायचं आहे. आणि परत आता ती प्रॉपर तिला हे करायचं आहे, नाश्ता करायचा आहे, मग जेवण करायचं आहे. मी डायरेक्ट नाश्ता स्किप करून जेवणाला थांबणार, नाश्त्याचे पैसे वाचवणार. मी 1च्या आसपास पोचणार आहे आपण, त्यामुळे थोडक्यासाठी कशाला नाश्त्यावर खर्च करायचे पैसे. आता आपल्याला कात्रजचा बोगदा लागतो आहे आणि कॉन्फिडन्स नव्हता येऊ शकतो की नाही, कोकणात जायचा कॉन्फिडन्स होता, पण या घाट साईडला पण जाऊ शकत होतो एवढा कॉन्फिडन्स नव्हता. ते बोलतात ना एकदा पाण्यात पडल्यावर पोहायला आपोआप शिकतो म्हणून. पंधरा 16 मिनटात आपण भोरला पोचू आणि समोर बघू शकता इकडे नेकलेस पॉईंट आहे. याला नेकलेस पॉईंट बोलतात. 2 टोक आणि असा नेकलेसचा आकार आला याला, त्यामुळे याला नेकलेस पॉईंट बोलतात. आणि तिकडून फोटो काढायला वगैरे तुम्हाला मिळतं. समोर भाटघर धरण आहे. भोरमध्ये आपण एंटर करत आहोत आणि आपली राईड सक्सेस झालेली आहे. विदाऊट कुठला टेन्शन, कुठला खड्डा, काहीच नाही. एकदम स्मूथली इथपर्यंत पोचलो आहे आपण. म्हणजे तो आता कॉन्फिडन्स आला की इथे पण येऊ शकतो. नाही तर प्रत्येक वेळी मला वाटायचं 4 व्हीलरनेच यायचं आहे आपल्याला,
आणि म्हणजे जेजुरीला यायचंच, मग त्यानंतर इकडे यायचं भोरमध्ये त्या मित्राकडे. कारण हिची आणि त्या मित्राच्या बायकोची चांगली गट्टी झालेली आहे. त्यामुळे ती बोलायची एक दिवस मला तिकडे जायचं आहे. मग एक नाईट इकडे राहायचो आणि दुसऱ्या दिवशी निघायचो आम्ही. आता हे बरं पडेल, नेक्स्ट टाईमपासून असंच करत जाऊ. या साईडला मांढरदेवी पण आहे, ती पण करायचा प्रयत्न करू. आता 4 दिवस आहे तर जाऊच आपण तिकडे. कुठे आहेत? जेवायचं कुठं तर हॉटेल शोधते. हॉटेल कुठे आहे जेवायसाठी? बघा मिसळ खायचे. मिसळ सगळे मिसळचेच शॉप आहे तिकडे. शुद्ध शाकाहारी जेवण. हॉटेल कुठे आहे पण इकडं? बघा चप्पल. 1:45 पोचू असं बोललेलो, पण 1:10लाच पोचलेलो आहे मी इथे. काका जेवण आहे ना? काय आहे जेवणामध्ये? थाळी आहे का? थाळी कशी आहे? थाळी 130. 130 व्हेज. 2 भाज्या, स्वीट बासुंदी, पापड, लोणचं, वरण भात, कोशिंबीर. ओके व्हेज थाळी ना? 2 व्हेज थाळी द्या ना. काय मग कसं वाटलं? मस्त, एकदम छान गाडी चालवलीस. मला बोललं होतं 4 व्हीलर करून जाऊया, म्हटलं तू ट्राय कर. बरोबर झालं. रस्ते कसे वाटले आपल्यापेक्षा? मस्त ना, आपल्यापेक्षा चांगले रस्ते. खड्डे नाही, काय नाही. आपल्या कोकणातले एकदम बेकार रस्ते, अजून सुधारायला पाहिजे. एकदम सुसाट रस्ता होता. गाडी मस्त चालवली. फक्त नाश्ता करून नाही दिलं, डायरेक्ट जेवायला आणलंय. शिकायला पण काय त्रास झाला नाही, मस्त झोपली जेवण आहे की नाही. झोपून आली ना तू? तर व्हेज थाळीमध्ये 2 भाज्या आल्यात, बासुंदी, पापड, चपाती, डाळ. चपात्या 2 असणार ना? त्या चपात्या आहेत ना एकदम जाड आहेत. म्हणजे आमच्या ज्या 2 चपात्या असतात त्याची 1 चपाती आहे. म्हणजे अशा 2 चपात्या आहेत या. म्हणजे आमच्या हिशोबाने 4 चपात्या झाल्या. बासुंदीने एकदम घट्ट आहे आणि 130 रुपयाला थाळी आहे. म्हणजे खूप स्वस्त लावले. टाइमपास करायचं असेल ना तर शांत बसणं गेलं मला खास जेव गप नाही. हां 280. आणि ते भाजी एक्स्ट्रा घेतली त्याचे? नाही, ठीक 130, 260 झाली. ठीक. कशावर पाठवू? ठीक आहे. जेवण छान होतं, मस्त एकदम. आधी उत्तर मला बसून दे. हो पकड. भोरमध्ये भेट देऊ शकता. खरंच टेस्टी आहे आणि जाताना खरंच नाव काढाल तुम्ही. काही बोलते जाताना पण जेवण जाऊया. हो 130मध्ये एवढं क्वालिटी जेवण नाही भेटत कुठे. म्हणजे आमच्या मुंबईला तर नाही मिळत. चला आता त्या वहिनी येत आहेत. वहिनी त्यांना सांगितलं लोकेशन पाठवा, तर त्यांना काही येत नव्हतं लोकेशन पाठवायला. त्याच्या इथे येऊन उभे राहिलेत. हे बघा आम्हाला वाटलं चालत आलात की काय. ओळखते सर ना? संध्याकाळचे 6:30 झालेले आहेत आणि
समीर आला आहे, दुपारी जॉबला गेलेला, तर 3:30पर्यंत आला तो आणि तो पण मी झोपलेलो. टोटल 1 BHK आहे रूम. आत्ताच आमचं रात्रीचं जेवण वगैरे झाला आणि भोर, आणि त्यानंतर भोरला आल्यावर मस्तानी नाही खाल्ली तर असं होऊ शकत नाही. तर जेव्हा पण मी भोरला येतो ना तर इकडे येतो मी, आणि इथली मस्तानी खूप फेमस आहे आणि एवढी भारी टेस्ट असते ना, जेव्हा पण येतो मस्तानी खाऊन जातो, आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये असते आणि स्वस्त पण असते. कुठली घ्यायची तुला? मला आपली ही दे. अंजीरची अंजीरची आहे की? तर आपली मस्तानी आली, आणि नेहमी आलो की मी 2 तरी खातो, पण ऑलरेडी आता पोट फुल आहे, जेवलो, त्यामुळे एकच खाणार आहे. तर जेवण झाल्यानंतर मस्तानी खाल्ली, त्यानंतर खूप झोप आली, पण झोपायच्या आधी पहिली व्हिडिओ एडिट करून झोपणार आहे, कारण तुम्हाला उद्या सकाळी बघायची व्हिडिओ ती. तर आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.